मित्रांनो ही ती ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस जी की भारतामध्ये नवीन चालू झालेली आहे. हां बघा मित्रांनो रेल्वेचा टॉप स्पीड याच्यापेक्षा जास्त आहे. रेल्वेचा एवढा नाही आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी सध्या याच्यामध्ये आता इथे कुठं आलो आहे माहीत नाही बरं का फिक्स लोकेशन, पण बराच पुढं आलो आहे. मुंबईच्या रोडने आणि रेल्वेमध्ये आजचा पूर्ण व्हिडिओ जे आहे ना पूर्ण रेल्वेमध्येच राहणार आहे. पूर्ण आता आम्हाला पोहोचायला रात्रीचे 12 वाजणार आहेत कदाचित, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्हाला रेल्वेमधून जे काही दाखवण्याचं माझं मी ट्राय करतोय सध्या तुम्हाला दाखवण्याचं, कारण मी खिडकी शेजारी बसलेलो आहे. बघा खिडकी शेजारी बसलेलो आहे मी. तर ठीक आहे मित्रांनो, चला बघू जे काही रेल्वेमधून काय बोलतं तरी आता रेल्वेमधून जे काही नजारा बाहेरचा दिसन तुम्हाला मी लवकरात लवकर सांगणार आहे, दाखवणार आहे काय जे असेल ते. तर कारण आपल्याला बाहेर जाता येणार नाही, कारण गाडी थांबत नाही. एखाद्या जागेवर जर गाडी थांबली मध्ये स्टेशनला इकडे तिकडे तर आपण दाखवतो तुम्हाला. तर ठीक आहे, राहा व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, कारण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण गाडीमधून बघायला भेटणार आहे बाहेरचा सीन. तर ठीक आहे, चला लेट्स गो. मित्रांनो सगळा जंगलचा भाग लागलेला आहे, जंगलचा भाग तुम्हाला दाखवतो. हा भाग मित्रांनो खिडकीमध्ये बसलोय म्हणजे चांगलं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सगळं दाखवते ते. तर बाहेरचा सीन बघा, बाहेरचं प्रत्येक डोंगर विंगर इकडं सगळं सीन म्हणजे एकदम नेचर आहे, नॅचरली सगळं मस्त वाटतं एकदम. आणि तुम्हाला पण कदाचित छान वाटत असेल, कारण खूप छान आहे. हे बघा इकडं डोंगर केवढं लिहितं. मागं थोडंसं दाखवायचं राहिलं, मागं लय भारी होते सीन. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुढं चालून पुढं काय आहे काय नाही सांगतो मी. मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये जात अजून, आणि आम्हाला खायला बघा बिस्किट खावं लागलं सध्या.
मित्रांनो किती भारी बरोबर तिला जागा नव्हते बसायला आणि मी म्हटलं बस बाबा शेजारी खिडकी शेजारी बाहेरचा सीन पाहण्यासाठी बाहेरचं म्हणजे आम्ही खिडकीपाशी बसलेलो आहेत ना तर ठीक आहे मित्रांनो आता आम्ही आपण कुठं आलो सध्या सध्या स्टेशन माहीत नाही आम्हाला नेमकं कोणतं आहे पण आलोच आता लवकर नाही बरं का पण तरी आम्हाला रात्रीच्या 12 वाजणार आहेत जायला तोपर्यंत तुम्हाला जे दाखवायचं ते दाखवतो तर मित्रांनो अजून मी ट्रेनमध्येच आहे 3 वाजत आले 3-4 वाजत आले ठीक आहे काय होतं काय नाही सांगत बघा गर्दी किती ट्रेनमध्ये बघा गर्दीची सगळी आत्ताशिक महाराष्ट्रामध्ये आलो आम्ही आतापर्यंत आउट ऑफ राज्यामध्ये होतो तर आत्ताशिक आलो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसानंतर आलो ठीक आहे बघूत काय होतं काय नाही व्हिडिओमध्ये आता वाजलेले 6 वाजत आले सूर्य मावळ्याला आहे आणि आजचा व्हिडिओ जे ना पूर्णपणे तुम्हाला ट्रेनमधूनच दाखवलेला आहे आपण सगळं तर ठीक आहे पुढे चालून तुम्हाला काहीतरी दाखवतो पुढे गेल्यानंतर ठीक आहे व्हिडिओमध्ये राहा तर मित्रांनो आता वाजलेले 7 आणि 7 वाजलेचं पूर्ण 24 तास नाही का ट्रेनमध्ये राहिलो मी तुम्ही थंबनेल पाहिलं होतं कशाचं झालं सांग थंबनेल पाहिलं म्हणजे चुकीचं थंबनेल नाही टाकलेलं आपण बरोबर टाकलेलं आहे पूर्ण 24 तास आम्ही ट्रेनमध्ये गेलो आम्हाला रात्री मला वाटतं 1 किंवा 2 वाजणार आहेत जाण्यासाठी मुंबईला तर आता मी ब्लॉग एंड करत आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी नाही का ट्रेनमध्ये राहून गेला पूर्णपणे कटवून गेलो तर उद्या तुम्हाला मी रोहित शर्माच्या घरी नेणार आहे रोहित शर्माचं घर दाखवणार आहे तर त्यासाठी आतोचा ठेवा मुंबईला जायचं आहे मुंबईला रोहित शर्माचं घर पाहून जाऊ आणि जे काही मुंबईमध्ये तुम्हाला पाहण्यासारखं दाखवण्यासारखं असेल तर ते पूर्णपणे दाखवणार आहे मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर काहीच करू नका फक्त जास्तीत जास्त काय सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईबवर दाबायचं आहे आणि घंटी दाबायची जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जे की पूर्णपणे मुंबईमध्ये असणार आपण आणि तुम्हाला रोहित शर्माचं घर दाखवणार ज्याच्यामुळे आपण फेमस झालो आहे त्याचं घर नाही पाहिजे तर काय पाहिजे तर हां कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग